त्याविषयी सांगा। ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 29ची निवडणूक 2026 15 जानेवारीला होत असून आम्ही प्रचाराचा जवळजवळ ही तिसरी फेरी आहे आणि प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक मतदारांना आम्ही भेटत आहोत। वयोवृद्ध असोत, आमच्या माता भगिनी असोत, आमच्या लाडक्या बहिणी असोत किंवा भाऊ असोत, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत। माझं तर नाव आहे, चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं ते नाव काढतात, नुसतं कोणी कोणाचं नाव काढत नसतात। परंतु मला यावेळी 2 बहिणींना घेऊन जायचं आहे। तर 2 बहिणींना घेऊन जाण्यापेक्षा 2 पार्ट्या आहेत, त्या पण मोठ्या पार्ट्या आहेत। एक भारतीय जनता पार्टी आणि एक शिवसेना, म्हणजे महायुती आहे। आणि महायुतीच्या याच्याने भारतामध्ये महायुतीची सत्ता आहे, केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये पण येणारच आहे। जवळजवळ ठाणे महानगरपालिकेमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आदरणीय आमदार राजाजी मोरेसाहेब, आदरणीय सुभाष भोईरसाहेब, रमाकांतजी मडवीसाहेब यांचासुद्धा चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे। आणि आम्ही तर घरोघरी फिरतच आहेत, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि यावेळी आम्ही तर निवडून येणारच आहे, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 100च्या पार महायुती होणार आहे। जर तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर तुम्ही त्याविषयी पुढे सांगा, अजून काय? जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि आम्हाला खूप पाठिंबा आहे त्यांचा। आणि खरं सांगू तर खूप आनंद होत आहे की आमचा त्यांनी सत्कार करतात, त्यांना आशीर्वाद देतात। थोर म्हातारी लोक आणि थोर मंडळी आमच्या पाठीशी आहेत आणि खरंच कौतुक करावं असं वाटतं की बाबाजी पाटलांचं त्यांनी केलेलं कार्य हे आमच्यासाठी खूप छान असणार आहे, कारण की त्यांनी केलेली जी यांची पोचपावती आहे की घरोघर त्यांचं नाव आहे आणि आम्हाला ते बेनिफिट दोघींनाही मिळणार आहे आणि खरंच खूप छान प्रतिसाद। नेतृत्व आहात, महिलांच्या पाठीशी असणाराचा सक्षमीकरण करणारा, त्याविषयी सांगा। नक्की तरुण नेतृत्व आहे म्हणून मी सर्वांना नक्की सांगेन की युवा पिढीला तुम्ही भरघोस मतदान करा। युवा पिढी ही नव्या जोशाने नवीन संकल्पना घेऊन तुमच्यासमोर येत आहे आणि विकासासाठीच काम करणार आहे। ते सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी आहेत आणि युवा आहे म्हणून तुम्ही हक्काने आम्हाला विचारू शकता तुम्ही काय करणार आहात आणि कसे करणार आहात। प्लॅनिंगने करणार आहोत आणि सर्व क्षेत्रांमध्ये कामं करणार आहोत। नळ असेल, पाणी असेल, वीज असेल, स्ट्रीट लाईटची असेल काही समस्या, सर्व समस्यांवर आम्ही प्लॅनिंगने सर्व शासकीय तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून आम्ही विकास घडवण्याचं काम करणार आहोत।